आता जसं जसं हे युग बदलत आहे हं, किंवा प्रगत होत आहे, हं, हं, कॉम्प्युटराइज होत आहे हं, किंवा मोबाईलचं हे युग आलेलं आहे. हं, तर ह्याचा जर शिक्षणात उपयोग केला तर फार चांगला आहे की. तर मला असं जाणवलंय की हुशारी ही खेडेगावामध्ये आहे. हं. शहरी शिक्षण पद्धती किंवा तिथल्या त्या शाळा, मग ती सरकारी असतील किंवा खाजगी असतील आणि इथल्या याच्यामध्ये किती तफावत जाणवते तुम्हाला? नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGFच्या या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGF वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं मनोगत आपल्यासमोर नेहमी सादर करण्यात अग्रेसर आहे. आपला उदंड प्रतिसाद त्याला लाभलेला आहे. आज आम्ही शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तीला आपल्यासमोर घेऊन आलो आहे, ज्यांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम करून ते या क्षेत्रातून निवृत्त झालेत. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यातल्या गजरगाव या माफ करा, आजरा तालुक्यातल्या गजरगाव या ठिकाणी अ, हा एपिसोड आम्ही शूट करत आहोत. आज जी व्यक्ती आम्हाला लाभली आहे ती आमच्यासाठी गुरुजन आहे. शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं काम प्रचंड आहे. त्यांनी शिक्षक म्हणून प्राचार्य म्हणून जरी निवृत्ती घेतली असली तरी शिक्षण क्षेत्रापासून निवृत्ती घेतलेली नाही आहे. आजही ते विद्यार्थ्यांना मोफत आपलं मार्गदर्शन पुरवतात आणि हा शिक्षणाचा वसा त्यांनी कायम चालू ठेवला आहे. अशा एका महान व्यक्तीला तुमच्यासमोर आणून त्यांच्या शिक्षण क्षेत्राबद्दलच्या त्यांच्या कल्पना, शिक्षण क्षेत्रातली आजकालची आव्हानं, त्यांच्या काळातलं शिक्षण कसं होतं याच्यावर आज आपण मनसोक्त गप्पा मारणार आहोत. तर आज आम्हाला लाभलेले पाहुणे आहेत ज्यांचं नाव आहे RB पवार सर. त्यांना जास्त वेळ न घेता मी त्यांना आज आपल्या या गप्पांसाठी आमंत्रित करतोय. तर नमस्कार पवार सर. नमस्कार. आपण आम्हाला वेळ दिलात आणि आज उपलब्ध झालात त्याबद्दल मनापासून KGF तर्फे मी आपला आभार मानतो. नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र बळकू पवार, इंचनाळ. हं. मला RB पवार सर म्हणतात. मला या ठिकाणी तुमच्या नॉलेज गेन फाउंडेशनमध्ये बोलल्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद. आपल्याला धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपले शुभाशीर्वाद आम्हाला हवेतच. पवार सर, तुम्हाला निवृत्त होऊन किती वर्ष झाली आणि वयाच्या म्हणजे त्यावेळेला 58 वर्ष होती की 60 वर्ष होती निवृत्तीचा काळ? त्याच्याबद्दल थोडंसं. निवृत्तीचा काळ हा 58 वर्ष होता. हां. मला आता निवृत्त होऊन साधारण 7 वर्ष झालेली आहेत. अच्छा, अच्छा. म्हणजे मी तुम्ही त्या पदावर 65च्या आता माझं वय 66 रनिंग चालू 66 आहे. आहे. हां, हां. मी त्यावेळी निवृत्त होऊ नये म्हणून हां. संस्थेनं सुद्धा जिल्हा परिषद शिक्षण खात्याकडे जी चौकशी केली की आणखी यांना काहीतरी एक्सटेन्शन मिळेल वाढवून. का बघून, हं, हं. परंतु सरकारी नियमानं 58 वर्षाची पूर्तता झाल्यानंतर हं, हं. निवृत्त व्हावं लागतं. हं. पूर्वी हा थोडासा म्हणजे मोबदला होता पूर्वी बरं. होता. हं, हं. या अनुषंगाने संस्थेनं चौकशी केली होती, हां. परंतु 58 वर्ष सरकारच्या नियमाप्रमाणे मी अच्छा, आता अच्छा. निवृत्त झालो. म्हणजे हे तुमचं कार्यक्षेत्र जे आहे ते कोणत्या शाळेत होतं जिथून तुम्ही निवृत्त झाला? मी श्री शिवाजी विद्यालय महागाव, हं. कैलासी धोंडराम पताडे साहेब यांनी स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये, हं. महाकाली एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये मी नोकरी लागलो 1984 साली शिक्षक म्हणून. शिक्षक म्हणून. अच्छा. त्यावेळी माझी मुलाखत घेण्यात आली. हं. मुलाखतीला बाहेरून 3 विद्यार्थी होते, हां, हां. शिक्षक होते. हं. आणि आमच्या संस्थेचं एक असं चांगलं ध्येय होतं हं. की इथं बिना वसिल्याची नोकरी द्यायची हं. आणि ज्याचं इंटरव्ह्यू चांगली होईल, मुलांना शिकवणं चांगलं होईल हं, हं. किंवा ज्याचे मार्क चांगले आहेत हं, हं. किंवा ज्याची मुलाखत चांगली होईल, हं. या बेसवर त्यांचं सिलेक्शन होतं. हं, हं. मला इतर ठिकाणी सुद्धा नोकरींच्या भरपूर ऑर्डरी होत्या, कारण त्या काळी शिक्षक गणितचे मिळत कमी नव्हते. होते. हो, बरोबर. आणि मग त्यावेळी मला एकानं सांगितलं होतं की मी कोकणामध्ये ज्या ठिकाणी होतो नोकरीला, हं, हं. तिथं BG पाटील म्हणून मुख्याध्यापक होते. बरं. त्यांनी मला सांगितलं की माझे मामा महागावला LY पाटील सर एक बरं. आदर्श मुख्याध्यापक आहेत हो. आणि ती शाळा चांगली आहे. हं. पण त्यांनी मला अट घातली होती की मी त्यावेळी अनट्रेंड होतो हं, हं. आणि BEd झाल्यावर तुम्ही इकडे यायचं बरं. कोकणामध्ये, हां, हां. अशी त्यांनी मला अट घालून घेतली अच्छा, अच्छा. होती. हां, हां.
आणि मला ते वारंवार बीएड कॉलेजला भेटायला यायचे. हम्म, हम्म. मी तिथून म्हणजे नोकरी केल्यानंतर 1 वर्षांनी बीएड कॉलेज जॉईन झालो आणि तिथं मला ते भेटायला यायचे वर्षभर, की जेणेकरून ते माझ्या शाळेकडे मी जाईन, हम्म, हम्म. कसा येईन यासाठी ते मला आकर्षित करत होते. अच्छा अच्छा. आणि कोण? त्या बीजी पाटील बीजी सर. पाटील सर. हा, हा. आणि त्यांनीच एक वाक्य बोलले होते, की महागावला एक सी शिवाजी विद्यालय शाळा आहे, तिथं माझे मामा एन.वाय पाटील मुख्याध्यापक आणि ती शाळा चांगली आहे, असं त्यांनी मला एक वाक्य बोलले होते. हम्म, हम्म, हम्म. आणि सुदैवानं म्हणा, माझ्या नशिबानं म्हणा, की मी बीएड होऊन बाहेर पडायला या श्री शिवाजी विद्यालय महागावची जाहिरात आली होती पेपरला. बर. आणि सरांनी मला सांगितलेलं वाक्य लक्षात आलं आणि म्हणून मी अर्ज केला. हम्म, हम्म. अर्ज केल्यावर मला इंटरव्ह्यूचं कार्ड आलं. हम्म. आणि इंटरव्ह्यूचं कार्ड आल्यानंतर मी त्या शाळेत मुलाखतीसाठी गेलो. अच्छा. आणि मग त्यांनी मला माझा लेसन बघितला 4 लोकांनी. हम्म. माझी इंटरव्ह्यू घेतली. हम्म, हम्म. माझे मार्क बघितले. हम्म. कारण मी डिस्टिंक्शनमध्ये पास झाल्यामुळे बीएडला हम्म. माझी इंटरव्ह्यू चांगली गेली, मार्कही चांगले होते आणि मुलाखतही चांगली गेली. हम्म, हम्म. विशेष म्हणजे मी जेव्हा 10वीच्या वर्गावर तास घेतला इंटरव्ह्यूचा, हम्म. तेव्हा मी हातात पुस्तक न घेता शिकवलं. हम्म, हम्म. ते आमच्या लोकांना थोडं वेगळं आश्चर्य वाटलं, हम्म. की या माणसाकडे काहीतरी थोडं नॉलेज असलं आणि आपण यांचं सिलेक्शन केलं बरं, असं आमच्या संस्थेच्या अध्यक्षांच्या लक्षात आलं, बर. की बाबा त्यांनी सांगितलं सगळ्या कमिटीला, हम्म. शिक्षणाला अग्रक्रम द्यायचा. जो अगदी. माणूस चांगला आहे तर जवळचा कोणी बघायचं नाही आहे, जो हम्म. माणूस चांगला असेल त्याला घ्यायचं आपण. हम्म, हम्म. हे वाक्य मला फार भारावून गेलं, हम्म, हम्म. की जो माणूस आपल्यासाठी किंमत देतो हम्म. त्याच्यासाठी आपण राबायचं, हम्म. असं मी एक त्यावेळी डोक्यात ठरवलं. हम्म, हम्म. नाहीतर मला व्यावसायिक बनता आलं असतं, क्लासेस काढून मी भरपूर पैसे मिळवलं असतं. हो हो. कारण मला जरा असं त्यावेळी आमच्या कैलाशी धुराम पतळे साहेब हम्म. यांचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा शिक्षणाचे विचार आणि म्हणा, त्यांचं प्युअर इंटेन्शन. प्युअर इंटेन्शन आणि मुख्याध्यापक कैलाशी एल.वाय पाटील सर हम्म. यांचं तिथलं जे अध्यापनाचा ध्यास होता, हे मला जरा म्हणजे प्रेरित झालं आणि मी त्याला भारावून गेलो आणि मी माझी दिशा बदलली, की आपण काही झालं किती झालं, जरी नदी काठावरनं चिखलातून राडीतून जरी यावं लागलं, कारण माझ्या गावाला येताना मध्ये नदी होती, त्या नदी काठावरून जरी यावं लागलं तर आपण नोकरी याच ठिकाणी करायची. मग तुम्ही महागावला त्या संस्थेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर तुमच्या गावावरूनच अपडाऊन करत होतात? हो, मी माझ्या गावावर अपडाऊन करत होतो. त्यावेळी माझं घर हे गावापासून 1 किलोमीटर लांब आहे, बेळगुंदी रोडला. तिथून मी चालत येत होतो नदी काठावरून. पावसाळ्यामध्ये एक पाय काढायचा, एक पाय हे करायचा, बाहेर काढायचा, अशा अवस्थेत मी येत होतो आणि नावेने येत होतो. नावाडी इथे नाव होती. अच्छा, म्हणजे नदी पार नदी पार करण्यासाठी नाव्याचा उपयोग करत होतो आम्ही. आणि मी हरळीमध्ये एका कांबळे गुरुजी म्हणून होते, त्यांच्या घरी सायकल ठेवलेली होती. त्या सायकलीने मी येऊन जाऊन करत होतो. मग पावसाळ्यात अडचण निर्माण होत असेल? होत होती, परंतु माझ्या संस्थेचं जी शिस्त होती, धोरण होतं, ते कडक होतं. त्याला वेळेला जास्त महत्व होतं. त्यामुळं जरी माझी शाळा तिथं 10:30ला चालू होत असली तरी मी 9 वाजता घर सोडत होतो, वेळेत पोहोचण्यासाठी. आणि जेव्हा मला मग दुसऱ्या वर्षी 10वीची जादास लागले, त्यावेळी मग मी ठरवलं की आपण सकाळी 7च्या नाव्याला जायचं. अरे वा. डबा घेऊन जायचं आणि मग आपलं अध्यापनाचं काम करायचं. संध्याकाळी एक तास घ्यायचा आणि घरी यायचं. साधारण 7-8 वाजत होते घरी येण्यासाठी. बरं, मग असं किती वर्ष केली की शेवटपर्यंत? नाही, अशी मी एक 6 वर्ष केली. आणि मग माझे हे हाल पाहून माझ्या भावानी, माझे भाऊ 2 इंजिनियर होते, त्यांनी मला एक मोटरसायकल दिली. आणि त्या मोटरसायकलचा उपयोग करून मी ह्या गजरगाव बंधाऱ्यावरून सकाळी तासाला जातो. म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत गाव ते शाळा हे भले वाहन बदललं, पण तुम्ही मूळ गाव सोडलं नाही? मूळ गाव सोडलं नाही. विराड तिकडे नेलं नाही? नाही, मूळ गाव सोडलं त्याचं कारण म्हणजे माझं कुटुंब एकत्र कुटुंब होतं. अच्छा अच्छा. आई वडील होते, ज्यांनी आम्हाला कष्ट करून शिकवलं, त्यांची सेवा करायचं मी ठरवलं, मी आणि माझ्या पत्नीनं. बरं, मग तुम्ही एकूण किती भावंड? हा जरा खाजगी प्रश्न आहे. आम्ही 6 भावंडे. 6 भावंडे. अच्छा. त्यातले मोठे भाऊ सहकार खात्यामध्ये होते, ते मिरजेला नोकरीला होते. त्यांनी आम्हा सगळ्या भावांना तिकडे मिरजेला नेलं शिक्षणासाठी. क्या बात आहे. आणि तिथं 2 भावांना वालचंद कॉलेजला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि मला सायन्सला त्यांनी घातलं. आणि ते 2 भाऊ त्यावेळी जुनी मॅट्रिकला होते, ते मी नवीन मॅट्रिकला होतो. आणि ते 2 भावांना मार्क कमी असून सुद्धा त्यांनी वालचंद कॉलेजला इंजिनिअरिंगला घातलं. आणि मी 10वी झाल्यावर आमच्या भावांना सांगितलं की मी पण इंजिनियर होणार म्हणून सांगितलं. मी त्यांच्यापेक्षा हुशार होतो. तर ते काय मला म्हणायचे, तू CA हो, CA चार्टर्ड अकाउंट हो.
मी म्हणणार मी इंजिनियरच होणार, कारण मला CA चा अर्थ त्यांनी सांगितला नाही समजावून. म्हणजे ते समजलं स्वतः नव्हतं. स्वतः बीकॉम ग्रॅज्युएट होते. हा, खरं त्यांनी CA म्हणण्याचा हेतू काय होता, की माझ्या हायस्कूलमध्ये 8वी ते 10वी कॉमर्स होतं बर हा, आणि मी कॉमर्समध्ये फार हुशार होतो. माझ्या हम्म, वर्गात मी मिरजसारख्या शहरामध्ये शिकून सुद्धा, खेडेगावात राहून सुद्धा माझा वर्गामध्ये पहिला नंबर होता. हम्म, की शिक्षण हे ठराविकच प्रवर्गाने घेतलं पाहिजे अशी ज्यावेळी जी समजूत होती, ती थोडीशी मी मोडून काढली आणि मी दाखवलं की आपण परिस्थितीचा संघर्ष केला तर आपण यश मिळवू शकतो. आणि माझं कॉमर्स चांगलं असल्यामुळं मला माझे भाऊ म्हणायचे की तू CA हो, CA. मला त्यांनी CA म्हणजे त्यावेळेला काय CA चा अर्थ सांगितलंच समजला नाही नाही. आणि वा. मला फक्त एक डोक्यात भेटलं होतं की इंजिनियर हा भारी असतो आणि म्हणून मी त्यांना म्हणणार मी इंजिनिअरिंगला जाणार, म्हणणार डिप्लोमा इंजिनिअरिंगला जाणार. हा. ते नाही म्हणायचे तू CA हो. हम्म, शेवटी ते ते का नाही म्हणायचे त्याचंही खरं कारण असं होतं की त्यांच्या एकाच्या पगारामध्ये ते 2 भाऊ माझे जे इंजिनिअरिंगला होते ना, त्यांचा सगळा खर्च बसत नव्हता. बरोबर. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. आणि त्यामुळे ते काय म्हणायचे तू 11वी 12वी करून बी इंजिनिअरिंगला हो जा. मी म्हणणार नाही, मी डिप्लोमा इंजिनिअरिंग करणार. माझ्या 10वीच्या मार्कावर मला 72% मार्क होते आणि मला चांगले मार्क असताना मी इंजिनिअरिंग होणार. त्यांनी मला सगळं समजावून सांगायचा प्रयत्न केला, खरं मी काय ऐकलं नाही. म्हटलं त्यांनी ऍडमिशनसाठी मला रागानं असं पैसे फेकले, जातोस तर जातो म्हणून. आणि मी गेलो आणि ऍडमिशन घेतलंही. आणि ऍडमिशन घेतल्यावर लक्षात आलं की त्या 2 भावांचा खर्च त्यांना म्हणजे चालवणं अवघड जात आहे आणि माझा आणि खर्च जर त्यात भर पडला आणि माझं शिक्षण अर्धवट राहिलं तर काय होईल या भीतीपोटी मी ते ऍडमिशनच दुसऱ्या दिवशी जाऊन कॅन्सल करून आलो. म्हणजे तुम्हाला जाणीव झाली की नाही आपण अट्टहास करण्यात काय अट्टास अर्थ आहे. करण्यात काय अर्थ नाही. आणि मग आपण त्यावेळेला तुमच्या या मोठ्या बंधूंचं लग्न झालं होतं? झालं होतं. त्यांनी आमच्या वहिनी तिकडे म्हणजे नेलेल्या होत्या त्यांनी आणि त्या आम्हाला स्वयंपाक करून घालत होत्या. ते त्यांचं फार मोठं योगदान आहे असं म्हणावं लागेल या शिक्षणामध्ये. प्रश्नच नाही. हो, म्हणजे फार मोठं योगदान आहे. ते तुमच्यासाठी पितृतुल्यच आहेत. हो, जे एवढं सगळं वडिलांच्या केलं. पेक्षाही पुढची कामगिरी त्यांनी केली असं म्हणावं लागेल. आणि म्हणून मी आज त्यांना माझा 1 नंबरचा गुरु मानतो मी त्यांना. 2 नंबरचे गुरु माझ्या संस्थेचे आदरणीय संस्थापक कलावशी धोंडराम पताडे साहेब. 3 नंबरचा गुरु म्हणजे माझे मुख्याध्यापक LY पाटील सर. आणि 4 नंबरचा गुरु म्हणजे अजून तुम्हाला एक मी हिस्ट्री सांगायला विसरलो की HG मनवाडकर सर आहेत की ज्यांनी मला 10 वर्ष आपल्या घरामध्ये सकाळी तासाला गेलो की जेवाय वाढलं. माझी परिस्थिती बघून तुम्ही डबा आणायचा नाही म्हणाले. तासाला यायचं, तास घ्यायचं, 9:30ला तुम्ही, ते पण माझ्या शाळेत होते, आपण 9:30 10ला जेवू आणि शाळेत जाऊ. त्यांनी मला 10 वर्ष सांभाळलं आणि आजही त्यांचे माझे घरगुती संबंध आहेत. काय तो काळ होता, एकमेकासाठी संवेदना जागृत असलेला काळ होता. आणि त्याच्यावरच आपल्याला बोलायचं आहे की शिक्षण क्षेत्रात तुमची एवढी वर्ष गेली. आम्हाला तुमच्या विद्यार्थी दशेबद्दल आता थोडीशी माहिती मिळाली. हा. तुमच्या विद्यार्थी दशेतलं प्राथमिक शाळा किंवा माध्यमिक शाळा आणि त्या काळातले शिक्षक याच्याबद्दल तुमचं काय? मी इंचनाळ गजानन विद्यामंदिर इंचनाळला प्राथमिक शाळेला होतो. मी स्वतःला एक खरोखर भाग्यवान समजतो की मला जे प्राथमिक शिक्षक लाभले, खरोखर अगदी म्हणजे डिवोशनल देणारे, म्हणजे त्यागी वृत्तीचे लाभले असं मी वैयक्तिक म्हणेन. त्यांच्याकडे इतकी शिस्त होती, इतके शिक्षणामध्ये तळमळ होती, मुलांनी इतकं शिकावं असं त्यांना हेवा वाटायचा आणि ते अहोरात्र झटायचे आमच्यासाठी. अगदी बरोबर. आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व जर म्हटला तर कळंबळीचे एक कांबळे गुरुजी आमच्याकडे होते. अतिशय कडक माणूस. 500 फुटावर जर ते दिसले शिक्षक तर मुलं इन्शर्ट करायची त्याला घाबरून. वरांड्यात एकही मुलगा असा दंगा करताना दिसणार नाही ती शाळेत असताना. म्हणजे बेशिस्तपणाला थाराच नाही. आणि म्हणून ते शिक्षण जास्त आम्हाला रुचलं. शिस्त असल्याशिवाय शिक्षण होत नाही. आणि तो वसा मी माध्यमिक शाळेमध्ये जेव्हा नोकरीला लागलो ते मी चालवायचं असं माझ्या डोक्यात ठरवलं की ह्या सरांच्यासारखी आपण जर शिस्त निर्माण केली, तो प्रभाव आजतागायत राहील. आज सगळ्यात त्यांचा प्रभाव माझ्याकडे राहिला. शिस्तीसाठी मी त्यांना गुरु मानतो. आणि मग हे शिक्षक जे होते ना, यांच्यात एक स्पर्धा असायची की माझा वर्ग पुढे जातो का तुझा वर्ग पुढे जातो, असा त्यांच्या एक निकोप स्पर्धा होती चांगल्या हेतूने. आणि मग श्रम कसे करावे, अभ्यास कसा करावा याविषयी त्यांनी चांगले धडे दिले प्राथमिक शिक्षकाने.
आणि त्यांचा आभार मानून तेवढं थोडंच आहे. आणि तो काळ कमी वेतनाचा होता. हो. अत्यल्प किंवा त्या तुटून ज्या शिक्षकांचं त्यासाठीही कौतुक करावे लागेल. तुटून ज्या पगारामध्ये हो, ते हो, हो. हे करत होते, पण कुठे एक तक्रारीचा सूर सामाजिक नाही. बांधिलकी कामावर जोपासून त्याचा हो, कुठेही परिणाम नाही. हे आम्ही अनुभवलंय. हो, बरोबर आहे की. आणि तो एक पिरियड होता, पिरियड ज्या होता. काळात शिक्षक शिस्त लावण्यासाठी किंवा त्या मुलाच्या भल्यासाठी पालकाप्रमाणे मारझोड पण करायचे. भरपूर. परंतु बरोबर आहे. कोणत्याही पालकाची तक्रार असायची नाही. उलट असं पण असायचं, की शिक्षकांनी मारलंय असं तक्रार करून गेला मुलगा, तर घरचे अजून 2 फटके द्यायचे. हो, सांगायचे. मास्तरनी आणखी याला मारलंय म्हणजे तू शिक्षकाला काहीतरी केलंय. काहीतरी केलंयस. हां, बरोबर आहे की. म्हणजे तूच चुकलायस. हां. एक तो काळ होता. हो. नंतरच्या किंवा आत्ताच्या काळामध्ये मुलांना हात लावणं शक्य झालंय? हा जो हात बदल आहे. लावणं हा बदल झालेला आहे. हं, हं. त्याला काही दुसरी पण कारणं आहेत ना. हां. म्हणजे मुलं तुम्ही जर तशी गोडी निर्माण करून जर शिकवला, हं. तर मुलं साथ देतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. हां, म्हणजे ती आत्मीयता, तो जिव्हाळा आत्मीयता, दिसला तळमळ पाहिजे. असेल आणि मुलांना आपण का शिक्षा करतोय बाबा, हं. हे जर त्या जाणीव करून शिक्षेमागची दिली, तळमळ तळमळ, आणि की तुला हे शिकलं पाहिजे, भविष्यात हं. तुला काही झालं पाहिजे. हं, हं, हं. हे जर त्याला समजावून दिलं तर तो शिक्षा घ्यायला तयार असतो. बरोबर. तेव्हा काय तक्रार त्याला करत ते नाही. हे वाईट पण वाटत तो नाही. हे जरी सत्य असलं, हं. तर आजच्या ह्या बदलत्या परिस्थितीप्रमाणे हे तुमचं मोबाईलचं युग, हं. टीव्हीचं युग हं, हं. किंवा कॉम्प्युटरचं युग हं. किंवा ही बाहेरची प्रलोभनं, हं. व्यवसाय म्हणजे संगती, हं, हं. ह्या जरा मुलांना भोवत आहेत. हं. आणि पूर्वी कसं होतं, एकत्र कुटुंब पद्धती होती. घरी मुलं 2-4, 2-4 असत होती. आता ही लाडकी मुलं झाल्यामुळं हं, हं. पालकच जरासं त्याला शिस्त लावण्यापासून कमजोर असल्यामुळं हं. मुलांनी पालकांच्यावर थोडासा ताबा घेतलेला आहे असं वाटतंय. हं, हं, आणि हं. त्याचा परिणाम काय व्हायला लागलाय, शाळेतून व्हायला लागलाय. नाही आणि एखाद्या शिक्षकाने चांगल्या हेतूने त्यांच्या मुलांना दटावलं किंवा एखादी चापट मारली, तर त्याची तक्रार करायला पालक पुढे सरसावताना दिसतायत. तर आता हे सगळी आचारसंहितेतच फरक पडलाय का सगळ्या शिक्षकांच्या ह्या म्हणजे वरून शिक्षण क्षेत्राकडून सुद्धा दबाव आहे का, की बाबा तुम्ही विद्यार्थ्यांना असं क्रूर वागणूक देऊ नका, क्रूर साध्या भाषेत हम्म. असं वगैरे? शिक्षण खात्याचा तो काय विचार वाईट नाही आहे. म्हणजे हं. जरी दबाव टाकला असला तरी काय वाईट विचार नाही आहे. हां. की त्यांना काय सांगायचंय, की शिक्षण बाह्य मुलगा होता कामा नये. हं. शिक्षणाच्या प्रवाहात त्याला ओढलं पाहिजे. बरोबर. मग त्याला प्रवाहात ओढताना आता एकुलता एक लाडाचा मुलगा असेल, त्याला लाडानंच तुम्ही सांभाळलं पाहिजे, असं शिक्षण खात्याचं म्हणणं आहे. म्हणजे की त्याला गोडी कशी निर्माण होईल, त्याला बालसुलभ हा त्या ह्याच्या पद्धतीने त्यांना हाताळा हाताळा. थोडक्यात. म्हणून त्यांनी एक आरटी एज्युकेशन नावाचा म्हणजे कायदा काढलेला आहे. बरं. राईट टू एज्युकेशन. हां, हां. बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क. हं. या सदराखाली काय झालेलं आहे, की मुलांना शाळेत बोलवा, हं. त्यांना पाठीवर थाप द्या, हं. त्यांचं कौतुक करा, हं. त्यांना प्रोत्साहित करा. हं. असे गुण तुम्ही त्याला पूरक असे गुण तुम्ही त्याचे वाढवा, की हं. जेणेकरून त्याला शाळेविषयी आवड निर्माण होईल आणि तो शाळेत शिक्षणाविषयी येऊन बसेल. हां. एवढं सुद्धा शिक्षण खात्यानं दखल घेतलेली आहे, की दुपारनंतरच्या काही तासांना मुलांना भूक लागते, हं. म्हणून त्यांनी शालेय पोषण त्यासाठी आणलेलं आहे. हां. खरोखर ही योजना ही चांगली आहे. हां, हां. ती जरा अंमलबजावणी चांगली होणं गरजेचं आहे. खरं योजना फार चांगली आहे. हां. मुलांना म्हणजे दुपारच्या तासानंतर लक्ष लागत नाही ना. हं, हं. आणि दुपारनंतर एखादा अवघड विषय असेल विज्ञानसारखा किंवा गणितसारखा इंग्लिशसारखा, तर तो त्याच्याकडे त्याचं लक्ष लागत नाही. हं. त्याची मानसिकता बदलते हं. आणि मग अध्यापन किंवा अध्ययन प्रक्रिया चांगली होत नाही. हे अगदी. शासनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी हं, हं. शालेय पोषण आहार ठेवलेला आहे. ही एक चांगली योजना तुमच्या आहे. लहानपणापासून ते आता निवृत्तीपर्यंत ह्या शिक्षण पद्धतीमध्ये जी काही स्थित्यंतरं झाली, हं. त्याच्यात तुम्हाला ठळकपणे जाणवणारी कोणती स्थित्यंतरं वाटतायत, की बाबा हा बदल आम्ही त्यावेळेला असताना आम्हाला नव्हता, आमच्या नशिबात नव्हता, पण आता हे अवेलेबल झालंय, हे उपलब्ध झालंय, जे नवीन विद्यार्थ्यांसाठी आणि बदलत्या काळामध्ये हे फरक तुमच्या नजरेतून कोणते जाणवतात तुम्हाला? आम्ही जेव्हा प्राथमिक शाळेला होतो ना, हं. तेव्हा वन हँड शिक्षण पद्धती होती. हां. शिक्षक वर्गात येणार, शिकवणार. हं. कुठल्या भौतिक सुविधा किंवा साधनांचा वापर त्यावेळी होत नव्हता. हं, हं. आता जसं जसं हे युग बदलत आहे हं. किंवा प्रगत होत आहे, हं, हं. कॉम्प्युटराइज होत आहे हं. किंवा मोबाईलचं हे युग आलेलं आहे, हं. तर ह्याचा जर शिक्षणात उपयोग केला तर फार चांगला आहे. की हं. मी वैयक्तिक असं म्हणेन की आपल्याला साधनांचा उपयोग. साधनांचा उपयोग केला तर घरात बसून जगाची माहिती मिळते हो, ना. हो, हो. कारण इन्फॉर्मेशन हा, टेक्नॉलॉजीचं ती युग आहे. माहिती आता बाहेर तुम्हाला कुठे शोधावी लागत नाही, घरात हं. बसून मिळते. म्हणजे हो. तुम्ही नॉलेज वापरू शकता. हं, हं. आणि खरोखर जर त्या विद्यार्थ्यांना मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा किंवा
टीव्ही माध्यमाचा उपयोग केला तर या शिक्षणामध्ये आधुनिकीकरण येतं आणि आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा उपयोग त्याचं स्वतःचं नॉलेज ऍडव्हान्स करण्यासाठी फार उपयोग होतो. आता तुमचं हे जे सेवा आहे शिक्षण खात्यातली किंवा शिक्षण विभागातली ही खेड्यात गेली, ग्रामीण भागात गेली. शहरी शिक्षण पद्धती किंवा तिथल्या त्या संस्था शाळा, मग ती सरकारी असतील किंवा खाजगी असतील, आणि इथल्या याच्यामध्ये किती तफावत जाणवते तुम्हाला? आता पूर्वी काय असायचं, खेडेगावात शिक्षण व्यवस्थित मिळत नाही असं लोक तक्रार करायचे, त्यावेळी शहराकडे मुलं पळायची. बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. तर शिक्षण हा एक माध्यम असा आहे की तुम्ही खेड्यात घेता का शहरात घेता याला महत्व नाही, तुम्ही कसं घेता याला जास्त महत्व आहे. तर मला एक असं जाणवलेलं आहे, मी शहरात जरी शिकून आलेला मुलगा असलो तर मला असं जाणवलंय की हुशारी ही खेडेगावामध्ये आहे. मुलांची जर हुशारी तुम्हाला शोधायची असेल ना, खेडेगावात हुशारी शोधायची आहे, गुणवत्ता मिळणार तुम्हाला. आणि काही कंपन्या नामांकित की तुम्हाला पटणार नाही, हे खेडेगावातली मुलं जास्त शोधतात. त्याचं कारण असं की खेडेगावांच्या मुलामध्ये काम करण्याची म्हणजे परिश्रम करण्याची सवय असते. तुटपुंज्या साधनांमधून ते संघर्ष करत गेलेले असतात, त्यामुळे त्यांना परिस्थिती जाणीव असते आणि ते कंपनीमध्ये अधिक चांगल्या स्किलनं गंभीरपणे काम केल्यामुळे कंपनीला नफा वाढलेला आहे. म्हणून कंपन्या आता जास्तीत जास्त खेडेगावाच्या मुलांचा विचार जास्त करतात. काही वेळेला साधनांची रेलचेल सुद्धा त्या विद्यार्थ्याला आयदी बनवण्याची शक्यता असते असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे की जेवढे तुम्हाला सहज उपलब्ध झालं तर त्याची जेवढ्या तुम्हाला सुविधा जास्त तेवढा मुलगा कमी शिकतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. त्याला संकटाचा सामना ज्याला परिस्थिती जाणीव आहे ना, वेळच येत नाही, मग तो खऱ्या संकटांच्या वेळेला कसा सामोरा जाणार. बरोबर आहे. तर असं एक म्हणतात आणि ते खरं आहे की जेवढ्या समस्या जास्त तेवढं यश जास्त, तेवढा कणखरपणा जास्त. बरोबर आहे. आणि ते ग्रामीण भागातल्या मुलांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. पर्टिक्युलरली माझ्या शाळेतल्या ग्रामीण भागातल्या मुलांनी इतकी काय प्रगती केलेली आहे की आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर इव्हन IAS ऑफिसरच्या लेवलला पोहोचलेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर शेकडो आहेत, देशामध्ये कार्यरत आहेत, परदेशातही कार्यरत आहेत, तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत. किती ऊर भरून येतो. आम्हा शिक्षकांची खरी संपत्ती म्हणजे विद्यार्थी आहे. विद्यार्थी जेवढा घडेल तेवढे आमचं मान ताट होते, मान उंचावते आणि तेवढा अभिमान आम्हाला वाटतो. आणि माझ्यासारख्याला खरा आनंद केव्हा वाटतो, जेव्हा आम्ही अशा कठीण प्रश्न शिकून एखादा विद्यार्थी जेव्हा उच्च पदावर जातो आणि तो कौतुकाने सांगतो की सर तुम्हा सर्व शिक्षकांच्यामुळे हे साध्य झालेलं आहे, तेव्हा जो आम्हाला आनंद होतो तो आमचा आनंद गगनात मावत नाही. तिथं पैशापेक्षा आनंद मोठा. आणि म्हणून आमची संपत्ती म्हणजे आमचं समाधान आणि आमचा आनंद. त्यामुळं आणि आता सरकारनंही आम्हा शिक्षक लोकांना जगण्यापुरतं मानातोलाचा पगार दिलेला आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यावर पण येतो मी. जेव्हा तुम्ही सुरुवात केलीत शिक्षक म्हणून, त्यावेळेला तुमचे पगार कोणत्या स्तराला होते आणि आता जे हे अर्थात तुमचेच नाही, पोस्टात असेल, पोलीस खात्यात असेल, सरकारी सगळ्याच त्या वेतन आयोगांच्या वेगवेगळ्या ह्याच्यामुळे पगाराचं स्केल वाढलंय हे मान्यच आहे. हा पगार शहरात अपुरा पडत असेल पण ग्रामीण भागात खूप होतो, म्हणजे मोर दॅन सफिशियंट होतो, हे मान्य आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून उत्पन्न म्हणून लोक सुखावलेत, पण ह्या सुखावलेपणाचा त्या व्रतावर काही परिणाम पडलाय का? शिक्षण हे वसा घेतलेल्या ह्या प्रवृत्तीवर काही परिणाम पडलाय का? हा जरा कदाचित खटकणारा प्रश्न असू शकतो. नाही, परंतु रिॲलिटीला धरून पण प्रश्न आहे ना तो. त्यामुळे पूर्वी कसे म्हणजे एक तुम्ही किंवा तुमच्या अगोदरचं जे पिढी होती, वसा मला शिक्षक विद्यार्थी घडताना पाहायचंय हा जो हे होता ध्यास, तो ध्यास कमी झाल्यासारखा वाटतोय का? आणि थोडंसं चला आता ठीक आहे, बनचुकेपणा आलाय, ते शिको न शिको मला माझा पगार मिळणार आहे, असं काही दिसतंय का? आपण कोणावर टीका नाही करत आहे, बरोबर, पण हे एक सायकोलॉजिकल हे समस्या निर्माण झाली आहे का? तर आणि त्याच्यावर मात कशी करतायत? थोडंसं मान्य करायला गेलं की सुरुवातीच्या काळात शिक्षणाचा पगार कमी होता,
परंतु ज्या शिक्षकांनी शिक्षकी पेशा पत्करलेला आहे हं. त्यांचा माझ्या मते पगाराशी जास्त काय संबंध संबंध नव्हता. नव्हता. विद्यार्थी कसा घडेल, हां, तो हां. शिकेल कसा, याशी त्यांचा संबंध होता. हां, हां. ही दखल माझ्या मते पगारात चढ उतार झाले, हं. परंतु ही दखल माझ्या मते शासनानं विचारात घेतलेली आहे हं, हं. की प्रगत राष्ट्रामध्ये शिक्षकांना पगार जास्त आहेत, हो. मग आपल्या देशामध्ये का का नको? नको? आणि शिक्षकांना जर समाधानकारक मानधन पुरवलं हां. तरच त्याचं अध्यापनाला लक्ष लागणार आहे. अगदी बरोबर. या नाहीतर ते भावनेपोटी वैयक्तिक समस्यांमध्ये हां. अडकून पडले तर त्याच्या काही घरगुती अडचणी असतील, हं, हं. त्या पार होण्यासाठी हं, हं. त्याला आर्थिक त्याची गरज असते ना. हं. या समस्यासाठी शासनानं 5वा आयोग असेल, 6वा 6वा आयोग आयोग, असेल, 7वा 7वा आयोग आयोग. आणून 8 वेतन निश्चिती हां. करून शिक्षकांना चांगला पगार दिला आणि जेणेकरून ते गरजेचंच होतं. जेणेकरून हं. सरकारचा 6वा आयोग असेल किंवा 7वा आयोग असेल, त्याचा आणण्यापाठीमागचा हेतू असा आहे हं. की शिक्षकाच्या डोक्यामध्ये नुसता समोरचा विद्यार्थी असला पाहिजे. अगदी बरोबर. पूर्ण. अगदी त्यांना म्हणजे काही ठिकाणी शिक्षण खात्यानं अशा संकल्पना राबवल्यात की शिक्षकाचं हेडक्वार्टर सुद्धा ते त्या शाळेच्या परिसरामध्येच आहे, की जेणेकरून त्याच्या 24 तास डोक्यावर उपलब्ध 24 तास पाहिजे. तो मुलासाठी उपलब्ध पाहिजे, हं. त्याच्या येणाऱ्या अडीअडचणी सॉल्व्ह करण्यासाठी, हे करण्यासाठी तो उपलब्ध पाहिजे. अशा तऱ्हेने हे आयोग आणलेले आहेत. हं, हं. माझ्या मते शिक्षक लोक आता समाधानी आहेत पगाराबाबत, हं, हं. आणि त्या मनानं ते अध्यापनही तसे करत आहेत. हं, हं. काही जर समजा किरकोळ प्रमाणात नसेल तर त्यांनी ते ते झोकून ते द्यावं. व्यक्ती सापेक्ष आहे. व्यक्ती ते या काय मताचा मी आहे की आता अपवादात्मक काही झोकून द्यावं शिक्षकांनी. हां. काय हं. कारण कसा इतर व्यवसाय हं. आणि आपला व्यवसाय हं. यात जमीन आसमानचा फरक आहे. प्रश्नच नाही. की आमच्या जर एखादी पिढी बाद झाली हं. तर त्याचं आयुष्य होतं त्या मुलाचं, आणि ते पाप आपण शिक्षकांनी घेऊन ये असं मला वाटतं वैयक्तिक. माझा व्यक्तिगत असा प्रश्न आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या घडवतो ना. हो. आज जर तुम्ही एखाद्या गरीब घरातला मुलगा जर उच्च पदावर नेऊन ठेवला तर ते तुम्हाला आयुष्यभर विसरत नाही, आयुष्यभर. प्रश्नच नाही, हा प्रश्न. माझा अनुभव आहे. हं, हं. लक्षात आलं का? तर शासनानं आता आम्हाला समाधानकारक मोबदला दिलेला आहे. हं, हं. शिक्षक वर्गही आम्ही चांगले काम करत आहोत. काही किरकोळ असतील तर त्यांनी त्याकडे पाहावं. पाहायला पाहिजे. हां, बरोबर. या मताचा मी आहे. आणि तरीही नवीन शिक्षकांना लवकरात लवकर ते कायम करून त्यांना पण त्या सगळ्या सुविधा द्यायला हव्यात. हां. त्यामुळे तो पण एक थोडासा जो तफावत आहे ती कमी झाली तर आपल्याला शिक्षणाचं हे त्याच्याविषयी थोडंसं मला असं बोलायचं आहे की हां, हां. की आता शासनानं गेली 10 वर्ष शिक्षक भरती बंदी घातलेली आहे. बरं. आणि मग जे शाळेमध्ये प्रमुख विषय जे आहेत, हं. गणित, विज्ञान आणि इंग्रजी सारखे, हां. ह्याला मान्यता दिलेली आहे, किरकोळ स्वरूपात दिलेली आहे. बरं. आणि त्याचा रिव्हर्स परिणाम काय झाला हां. की शासनानं नोकरबंदी घातल्यामुळं हं. ही व्यवसाय शिक्षण बीएड आणि डीएडचे विद्यार्थी म्हणजे प्रवेश घ्यायला थांबले ना. हो, हो. त्यामुळे बरोबर. आता एक मोठा गॅप निर्माण झालेला आहे. हां. आता काय झालंय, क्वालिफाईड आणि वेल एज्युकेटेड हां. शिक्षक मिळणं थोडंसं अवघड झालेलं आहे. बरं. आणि मग बऱ्याचशा शाळेमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी सारखी पदं अपुरी आहेत, हां. आणि त्यामुळे मुलांचं फार मोठं नुकसान नुकसान होतं. व्हायला याच्याकडे शासनानं खरोखर गांभीर्यानं बघायला पाहिजे, पाहायला असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर आहे. का हं. तर आता शासन तुमचं सीबीएसई पॅटर्न लागू करू इच्छितं. होय. तो जर पॅटर्न लागू करायचा असेल तर तुमचा पाया पक्का पाहिजे ना. हो, हो. पाया पक्का यासाठी शिक्षक पाहिजे ना शाळेमध्ये त्या, बरोबर, बरोबर. आणि ते पण क्वालिफाईड पाहिजे ना. हं. हां? बरोबर आहे की. अगदी बरोबर. सीबीएसई पॅटर्न आणला सरकारनं, हे अतिशय उत्कृष्ट काम केलं असं मी वैयक्तिक बरं. म्हणणार. हां. आम्ही त्याच्या नावानं शिक्षकांनी जर समजा ओरडा सुरू केला, सीबीएसई पॅटर्न अवघड आहे, तो मुलांना ते काय अवघड जाणार, प्रशिक्षणाच्या माध्यमाने पुन्हा ही त्याच्यावर त्यातली पळवाट झाली. पळवाट पण तो झाली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ठिकाणी तुमचा विद्यार्थी टिकायचा असेल हं. तर सरकारनं आणलेल्या सीबीएसई पॅटर्नचं स्वागतच मी करेन, करायला निश्चित पाहिजे. करेन. त्यालाच जोडून हां. एक प्रश्न हां. की आज शहरातली मुलं त्यांना उपलब्ध असलेली साधनं, हां. त्यांना उपलब्ध असलेली व्यासपीठं, ती पाहता ग्रामीण भागात ही कमतरता आहे आहे की? व्यासपीठांची. आहे आहे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये आम्ही पाहतो विद्यार्थ्यांना वेगवेगळी व्यासपीठं आहेत. आता माझ्या नातवंडांसाठी मी बघतो नृत्य स्पर्धा असेल किंवा ते वेगवेगळ्या चॅनल्सवाले पण हे करतात. तुमच्यात अंगभूत गुण असेल तर त्यांना संधी मिळते. गायनकला असेल, चित्रकला असेल, अन्य काही असतील, वेशभूषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, यांना तिथे खूप मोठं हे आहे, उपलब्ध आहे व्यासपीठं. त्या तुलनेत ती खेड्यापाड्यामध्ये दिसत नाहीत. तर ह्या चॅलेंजला कसं सामोरं जायला पाहिजेत विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातल्या, असं हां. तुम्हाला म्हणायचं? ग्रामीणमधल्या विद्यार्थी सामोरे असेल तर आता एक पहिल्यांदा मी स्वागत करतो की सीबीएसई पॅटर्नमध्ये हं. आणलेल्या हं.
हे तुम्ही जे आता बोलला हं. त्यांचा अंतर्भाव केलेला आहे, सर्व समावेश आहे सर्व त्याच्यात. समावेश आहे. त्यामुळे ते इथंही उपलब्ध होईल. उपलब्ध होईल. हां. म्हणजे शासन त्याची दखल घेईल असं मला वाटतंय. हं, हं. काय नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असं या नवीन पॅटर्नचं नाव आहे. बरं. या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणण्याचा सरकारचा उद्देश असा आहे की हे शिक्षण घेतलेला विद्यार्थी भविष्यात हं. कोणत्याही क्षेत्रात चमकलाच पाहिजेत. हं. मग तो बोला नोकरी करो, नोकरीमध्ये चमकल, हं, हं. व्यवसाय करो, व्यवसायामध्ये चमकल. हं. त्याच्या अंगी जे गुण आहेत हं. ते गुण विकसित करण्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. हं. तुम्ही आता जसं म्हटला की गायन, तर गायन ज्याच्याकडे असेल ना त्याला ते व्यासपीठ निर्माण करून देणार. नृत्य त्याच्यात व्यासपीठ निर्माण करून देणार. वादन मध्ये म्हणा हं, हं. किंवा एखादी कला असेल हं. तर ते विद्यार्थी ते असे बाहेर शोधायचे आहेत. हं, हं. त्या शाळेने त्या शिक्षण त्यांना स्वतंत्र मार्गदर्शन द्यायचं असं हं, हं. नवीन सीबीएसई पॅटर्न मध्ये त्याचे अंतर्भाव केलेला आहे सर, त्यांनी. तुमच्या विद्यार्थी दशेपासून ते शिक्षकी दशेपर्यंत वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. आमच्या विद्यार्थी दशेपासून त्यावेळेला क्रीडा क्षेत्राला खूप चांगलं हे होतं ग्रामीण भागात. बरोबर आणि आहे की. तुमच्या विद्यालयाचा त्याच्यात म्हणजे अग्रेसर होतं वेगवेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये. मुलं मध्ये धावणं असेल, खो खो असेल, हॉकी असेल, अन्य हे त्याचा फायदा घेऊन म्हणजे त्याच्यात म्हणजे शिक्षणात थोडेसे माठ असले तरी तिथे त्यांनी चांगलं हे करून सरकारी नोकऱ्या मिळवल्या, जसं पोलीस असेल, आर्मी असेल किंवा अन्य काही ठिकाणी. त्या काळात खाजगी ह्या ज्या उद्योग होते, लिमिटेड कंपन्या वगैरे, त्याच्यात कबड्डी किंवा इतर क्षेत्रात चमकणाऱ्या त्यांचं सर्टिफाईड असलेल्या लोकांना जॉब मिळायचा. आता तो नदारद झाला. आता कॉर्पोरेट जगत बदललंय. कामगाराची व्याख्या बदलली आहे, लेबर पद्धत बदलली आहे, सगळं बदललंय. आणि त्यामुळे क्रीडा क्षेत्रातलंही थोडंसं लक्ष कमी झालंय असं वाटतंय का? कारण आम्ही आमच्या लहानपणी बघायचो तुमच्या विद्यालयाची मुलं फार खेळायला तिकडे उंबरवाडीच्या ह्याच्यावर असायची. माळावर असायची. हां. बरोबर. आणि त्याच्यातून बरेचसे विद्यार्थी ज्यांनी पोलीसच्या नोकऱ्या मिळवल्या, आर्मीच्या नोकऱ्या मिळवल्या, चांगल्या कंपन्यांमध्ये जागा मिळवल्या. भले शिक्षणात ते थोडेसे कमजोर असतील. काही जण ते सांभाळून सुद्धा शिक्षणात अव्वल झाले, मग कुणी ऑफिसर झाले ह्याच्यामध्ये. आता ते राहिलंय का तेवढं त्या प्रमाणात? काही किरकोळ माझ्या संस्थेसारखं आहेत की काही संस्था हं, आहेत हं. की ज्या खरोखर खेळाडू घडवतात. हं. तर माझ्या संस्थेमध्ये जे खेळाडू निर्माण झाले हं. त्याला मुख्य प्रेरक कोण असतील तर माझ्या संस्थेचे संस्थापक कैलासी धुंडराम पताडे साहेब, पताडे साहेब. की त्यांना हं. या बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजेत, हं. मोठ्या पदावर गेले पाहिजे, त्यांची तळमळ असायची. हं. आणि त्यांनी संस्थापक या नात्यानं त्यात इतकं लक्ष घातलं हं. की मी माझ्या मते जगाच्या पाठीवर असा कुठला संस्था बघितला नसेल हं. की माझ्या शाळेची मुलं तालुका स्तरावर नंबर येतात का बघायसाठी स्वतः जातीनिश्चित हजर जायचे असायचे, ते, जिल्हा पातळीवर असायचे, हां. राज्य पातळीवर असायचे. हां, हां. म्हणजे त्या माणसाच्या रक्तात ते भिनलं होतं की आपण समाजाची बांधिलकी आपण जोडलेलो आहोत, तळमळ होती. समाजसेवा आपण केली पाहिजे आणि मुलांना घडवलं पाहिजे, बहुजन समाजातली मुलं वर गेली पाहिजे, आपला समाज सुधारला पाहिजे. हा दृष्टिकोन त्यातून दिसून आला. चळवळीतून वर आलेली व्यक्ती होती. चळवळीतून व्यक्ती वर आली होती. आणि त्या काळात त्यांनी ते आचार्य अत्रे साहेबांची व्याख्यानं असो किंवा त्या काळातले मोठमोठे नेते यांच्या सहवासात आलेली व्यक्ती, त्याचं हे दिसायचं त्यांच्या ह्याच्यातून. हो, आम्ही त्या शिक्षकांनी त्यांचा एक आदर्श घेतला पाहिजे की हं. शिक्षकांची इंटरव्ह्यू घेताना हं. त्यांचं वाचन आणि अभ्यास इतका असायचा ना, हां, संदर्भ वगैरे सगळं. संदर्भात की आम्हा शिक्षकांना सुद्धा कळलं असं वाटायचं की आपलं नॉलेज यांच्यासमोर फिकाय का बरोबर. काय. हं. इतकं त्या माणसाचं प्रचंड नॉलेज, 7वी पास माणूस, हो, हो. कॉलेजच्या प्राध्यापकांचे इंटरव्ह्यू घेणारा माणूस. हं. म्हणजे शिक्षकांनी हा आदर्श घ्यावा हं. की आपण वाचन वाढवलं पाहिजे. हं. त्यासाठी ते उदाहरण म्हणजे प्रेरक उदाहरण आहे. आणि मग त्या आमच्या महाकाली एज्युकेशन सोसायटीमध्ये हं. त्यांनी पांडुरंग कृष्णा कोळकीकर, ज्यांना हो. आम्ही पीके कोळकीकर म्हणतो, यांची कोळकीकर. नेमणूक केली. हं. ते पीके कोळकीकरांनी खरोखर अगदी हं. असंच नोकरीचा म्हणजे इतका त्याग केला त्यांनी हां, हां. की संध्याकाळी ते 5ला ग्राउंडवर असायचे. त्याचा ते मीही रात्री- साक्षीदार आहे. होय ना, हो. रात्री 8 वाजता ते घरात यायचे आणि त्यांनी हो. इतके विद्यार्थी घडवले ना हो, हो, हो. की तालुक्याच्या ठिकाणी जर आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत म्हटलं, शिवाजी विद्यालयाचे रनर आहेत काय, हां. बाकीचे कोण घाबरून भाग घेत नव्हते. बरोबर. असं त्यांनी 20 वर्षे जनरल चॅम्पियनशिप टिकवली. खरं आहे. त्याचा परिणाम त्या काळी नोकरीमध्ये तुमच्या पोलीस भरती किंवा मिलिटरीमध्ये जास्त अशी चाचपणी होत नव्हती. हं. तुझ्याकडे राज्य किंवा राष्ट्रीय पदवी सर्टिफिकेट आहे ना, बस, बस. चल तू खेळात. हां, हां.
असं आज तागायत आमच्या शाळेचे 1000 विद्यार्थी पोलीस आहेत, 1000 विद्यार्थी मिलिटरीमध्ये आहेत, हम्म. PSI 25-30 आहेत. हो, हो. या खेळाच्या माध्यमातून हम्म. हे आमच्या संस्थेचे संस्थापक आदरणीय कैलास धोंडराव पत्रे साहेब यांचं खरोखर योगदान असं मानावंच लागेल. मानावं लागेल. आणि त्याला आमच्या LY सरांनी दिलेली साथ हम्म, हम्म. या बरं, मग सगळ्यामुळं आता त्यांचा सारखं उल्लेख होतोय म्हणून विचारतो, त्यांचा संस्था चालक म्हणून हा. शिक्षकांच्या कुठल्या कामात अशी काही लुडबुड किंवा असं काय असायचं? नाही 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 हा. म्हणजे यासाठीच ते आमचे आदर्श आहेत हम्म. की त्यांची एकच अपेक्षा असायची हम्म. की शिक्षकांनी चांगलं राबून मुलांना घडवलं पाहिजे. बर. आणि त्या आमच्या शिक्षकांना कधी वॉशिंग करत नव्हते ते. हम्म, हम्म, मी पहिला संस्था बघितला असेल हम्म. की आम्ही नमस्कार करायला गेलो तर ते हम्म. आम्हाला सांगायचे, शाळेत तुम्ही महान आहात, हम्म. मी बाहेर महान आहे. बरोबर. शाळेत तुम्ही महान, हम्म. त्यामुळे तुम्ही मला नमस्कार करायचा नाही, विद्यार्थ्यांच्या समोर तुम्ही कमीपणा घ्यायचा काय नाही. कमीपणा घ्यायचा नाही, आणि तुम्ही ताठमण्याने जगा. हम्म. हा त्यांचा संदेश आम्हाला असायचा. क्या बात. त्यामुळं आमच्या अंतर्मनात त्यांचं स्थान आदरातुल्य आहे. हम्म, हम्म, हम्म. असे चेअरमन मी कुठे बघितले. आणि मी तर मुख्याध्यापक पदावर असताना हम्म. एवढी संस्थेनं साथ दिली, एवढी संस्थेचा आमच्या अध्यक्षांना माझं जरा काम जास्त आवडत होतं. हम्म, हम्म. ती स्तुती करायची, मला त्याचा अभिमान वाटतो. हा, हा. सगळ्यांच्याच कामाची स्तुती करायचे. हम्म. खरं त्यांच्या नजरेत पण काही शिक्षक असे भरलेले असायचे. आणि त्या काळात त्यांच्या पाठिंब्यामुळं संस्थेचं काही अस्तव्य नाही. हम्म. आम्ही आमचे सगळ्या शिक्षकांनी, हम्म. मी मुख्याध्यापक पदावर असताना सर्व शिक्षकांनी इतकी साथ दिली की आम्ही आमची शाळा महाराष्ट्रात 1 नंबरला नेऊन दाखवली. क्या. सगळ्या क्षेत्रामध्ये हम्म, हम्म. कोणतं क्षेत्र असं मागं ठेवलं नाही. इव्हन शिक्षण खात्याला आमच्या शाळेची दखल घ्यावी लागली. हम्म. आणि आमच्या शाळेमध्ये जे जे उपक्रम आम्ही राबवतोय हम्म. ते तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या सगळ्या शिक्षकांना सांगा म्हणून त्यांनी आम्हाला हा, हा. भर परिषदेमध्ये बोलून आमचे उपक्रम इतरांना त्यांनी सांगितले. आग्रह केला. आणि गडिंग्लज तालुक्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की शिवाजी विद्यालय मागवची शाळा सगळ्या मुख्याध्यापकांनी जाऊन बघून यायची. हम्म, हम्म, हम्म. मी दिवसभर त्यांना शाळा दाखवली, त्याचे उपक्रम दाखवले. मात्र मी अट घातली की माझ्या जे उपक्रम राबवतात ते इथं तुम्ही राबवायचे, हम्म, हम्म. नुसतं येऊन बघायचं आणि बघायचं आणि नाही. नुसतं ते. हा. मग त्याचं उदाहरण म्हणजे माझ्या गावची इंचनाची शाळा, हा. मराठी शाळा होती ना, हा. की तिथं त्यांनी मुलं- त्याचं अनुकरण केलं. अनुकरण केलं. तिथं मुलं हम्म. कमी पडत होते. ते हम्म. मुख्याध्यापक मला म्हणाले, सर तुमची शाळा बघा येऊ का? मी हम्म. म्हटलं शाळा मी दाखवणार, हम्म. खरं त्यातलं काय ते तुम्ही इथं राबवत असाल तर दाखवणार. बरोबर आहे. मग ते मुख्याध्यापक, त्यांचे सगळे सहकारी Staff शिक्षक म्हणून. आणि त्यांची ती विद्या कमिटी, हम्म. शालेय विद्या कमिटी असते हम्म. 10-12 पालकांची, हम्म. ते सगळे घेऊन त्यांनी प्रार्थनेपासून ते संध्याकाळपर्यंत शाळा बघितली. बर. आणि मला अभिमान वाटला की त्यांनी ते उपक्रम शाळेत राबवले आणि मुलांची संख्या वाढली. क्या बात आहे. त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही हा. की शिक्षकांना म्हणजे- जर मनावर घेतलं तर हा. काही करू शकतो तो. शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी जर मनावर मनावर घेतलं घेतलं तर तर काही करू शकतो. अशी आदर्श संस्था उभी राहू शकते हो. की ज्याचं अनुकरण इतर संस्था इतर संस्था करतील. एक दुसरा प्रश्न आहे, वाचन संस्कृती आता जवळजवळ लोप पावत चालली. हो, बरोबर आहे की. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या, आवडलं तर त्याचा लाभ घ्या. तुमच्या काळात, आमच्या काळात वाचन संस्कृती होती आणि वाचनाची आवड निर्माण करणारी स्त्रोत होते. हो. चांदोबा, हा. विचित्र विश्व, विचित्र विश्व. अशी काही छोटी छोटी पुस्तकं असायची ज्याच्यातून आमच्या बालमनांना ती आकर्षित करत होती आणि मग ते वाचनाकडे ओढा निर्माण होत होता. आता ते सगळं कालबाह्य झालंय, कारण सगळंच वाचन संस्कृतीवर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि इतर गोष्टींनी हे इंटरनेटमुळे हे केल्यामुळे आता श्रवण संस्कृती जास्त आली. म्हणजे एखादं पुस्तक कोणी वाचत बसत नाही, ते कुकू FM सारखे काही ॲप्स आहेत ज्याच्यावर ते पुस्तक हे केलं तर ते ऐकायला, म्हणजे ऐकायला मिळतं आणि ते सगळं हे करायला मिळतं. तर ह्या वाचन संस्कृतीचा जो ऱ्हास होतोय त्याच्यावर काय सोल्युशन तुम्हाला तुमच्या नजरेतून दिसते एक शिक्षकी ह्याच्या? कारण वाचन संस्कृती असेल तरच संस्कार वाढणार आहेत चांगल्या चांगल्या लेखकांना वाचल्यामुळे, बरोबर की नाही? आणि त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे, म्हणजे मी जास्त प्रश्न विचारत बसण्यापेक्षा, इंग्रजी हे ग्रामीण भागात सातत्याने बोलली जाणारी भाषा नसल्यामुळे शहरी भागात चांगलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलं जेव्हा शहरी भागात जातात आणि इंटरव्ह्यू द्यायला जातात तेव्हा तिथे ते कॉन्व्हेंटची विद्यार्थी असलेले लोक फटाफट इंग्रजी बोलून ते ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असलं तरी बाजी मारून जातात आणि आमचे विद्यार्थी तिथे न्यूनगंडाने ग्रसित होऊन इंटरव्ह्यूला कच खातात.
असा जो एक हे दिसतोय. तर ह्या दोन्ही गोष्टीवर काय उपाय तुमच्या नजरेतून दिसतायत तुम्हाला? हा उपाय म्हणजे आता वाचन संस्कृतीविषयी तुम्ही चांगला प्रश्न विचारला. हं. की लोप पावत चालले जरी सत्य असलं हं. तर माझ्या शाळेनं आज तागायत उपक्रम राबवलेला आहे बर. की संध्याकाळी हं. पालकांच्या समोर 1 तास तुम्ही वाचायचं. बर. हा. म्हणजे पालकांनाही त्यात समाविष्ट करून घ्यायचं हं. की आता मुलांची वाचन संस्कृती वाढवायची असेल तर त्याच्यावर बाह्य घटकांचाही थोडासा प्रभाव पडला पाहिजे ना. बरोबर, बरोबर. मग पहिलं त्याच्या घरातून सुरुवात झाली पाहिजे. हं, हं. आणि वाचन असेल तरच मुलगा शिकणार हे सत्य आहे. अगदी बरोबर. ती संस्कृती लोप पावून नाही चालणार. हं. तर इतर पालक वर्गांना मी अशी विनंती करतोय की आपल्या मुलाचं वाचन तुम्ही दररोज 1 तास घेतलंच पाहिजे. हं. वाचल्याशिवाय तुम्हाला परीक्षेत गुणवत्ता वाढवता येणार नाही किंवा वाचल्याशिवाय तुम्हाला बाहेरचं नॉलेज पण मिळणार नाही. आणि वाचल्याशिवाय वाचणार पण नाही. वाचल्याशिवाय वाचणार पण नाही आणि टिकणार पण नाही तो ना. त्यामुळं कसं आहे, हं. आज तुम्ही ज्या इंटरव्ह्यूला जे कमी पडताय ना, हं. तुमची वाचन संस्कृतीच कमी आहे. त्यामुळं तुमचा परफॉर्मन्स तिथं राहत नाही ना. बरोबर. आणि आता इंग्रजीसारख्या विषयाचं जर म्हटलं तुम्ही हं. तर इंग्रजीचं थोडंसं शिकवण्याचं पण स्वरूप थोडं बदललं पाहिजे. हं. की मुलांना खाली थोडंसं चर्चासत्रात भाग घ्यायला हं. शिकवलं पाहिजे. आपापसात संवाद साधायला काही शिकवलं पाहिजे. क्रिएशन आपण शिकवले पाहिजे. हं. एखाद्या ग्रामरची स्ट्रक्चर रचना असते हं. तशा प्रकारचं 2 वाक्य झालं तर तू अनेक 4 वाक्य कर. हं. त्याच्यात सुधारणा करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. बरोबर आहे. ॲप्रिशिएट पण केलं पाहिजे. ऍप्रिशिएशन त्याचं ऍप्रिशिएशन केलं पाहिजे की. हं. आणि मग त्याला जे काय लागतंय बेसिक हं. ते म्हणजे तुमचं इंग्रजीचं स्किल सुधारण्यासाठी हं. ते बेसिक पण थोडं सुधारलं शब्दसंग्रह शब्दसंग्रह वाढवण्याच्या वाढवला दृष्टीने पाहिजे, पण. व्होकॅब्युलरी वाढवलं पाहिजेत. हं. इंग्रजी हा विषय असा आहे की तुमचं पहिला शब्द भांडार, हं. मग तुमचं ग्रामर कन्स्ट्रक्शन हं. आणि मग तुमचं स्किल. हं. मग तुमच्या स्किलमध्ये ग्रुप डिस्कशन असेल म्हणा हं. हं. किंवा पुढे येऊन तुमचे विचार मांडणे म्हणा, हं. रिप्रेझेंटेशन म्हणा, हं. हं. या असे जे काही गुण आहेत, हं. इव्हन फलक लेखन सुद्धा म्हणा त्या हं. ह्याच्यामध्ये हं. हं. किंवा तक्ते तयार करणे, हं. हं. त्यांची त्या शब्दाच्या माध्यमातून त्या विषयाची मांडणी करणे, हं. हं. असं जर काय त्याला चौफेर ज्ञान दिलं हं. तर कम्युनिकेशन मध्ये आमचा विद्यार्थी कमी पडत कमी नाही. पडतच नाही. कमी पडत नाही. फक्त बरोबर. त्याला ह्या म्हणजे बेसिक गरजा आहेत हं. त्या पुरवल्या जात नाहीत. आणि थोडंसं हं. मी एक आवाहन करतोय हं. हं. इंग्लिश शिक्षकांना हं. की तुम्ही थोडंसं त्यांना कळू दे न कळू देत हां. इंग्लिशमध्ये थोडं प्रॉम्प्टिंग झालं पाहिजे. कंटिन्यू Continue त्यांच्याशी झालं संवाद पाहिजे. इंग्रजीमध्येच झाला पाहिजे. आजकाल हे सगळं विरुद्ध झालेलं आहे हं. हं. की मुलग्याला इंग्लिश मिडियमला घातलं जात आहे. हं. तिथं आता मी टीका म्हणत नाही हं. हं. की थोडासा त्रास म्हणजे आपल्याला पडतो म्हणून थोडंसं त्याला मराठीतनं शिकवलं जातंय किंवा घरी सुद्धा त्याचं मराठीत वातावरण असतंय. हं. 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 मग त्याला इंग्लिश त्याचं येणार कसं त्याला? बरोबर हा एक आहे. मोठा प्रॉब्लेम झालाय ना. हं. हं. तेव्हा हे जर बदललं हं. तर आमचा मुलगा सुद्धा काय कमी पडू शकत नाही. बरोबर. त्याची फ्लुएन्सी वाढेल हां. लक्षात आणि मग तो प्रवाही होईल, भाषा प्रवाही प्रवाही होईल होईल. आणि तो इंटरव्ह्यूला सामोरे जाईल की. वास्तविक इंग्रजी ही साधी सोपी भाषा आहे. आहे की. आपल्या मराठी सारखं त्याला व्याकरण क्लिष्ट नाही आहे. आणि त्यामुळे ती फक्त आपण ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं तर बोलत नाही ना, लोक काय म्हणतील, लोक हसतील की काय वगैरे याच्यापासून आपण ते बोलायचं टाळतो. हा अनुभव आहे. माझा स्वतःचा एक अनुभव असा, माझा नातू हं. जो आता पहिलीला पण नाही आहे, ते KG वगैरे ह्याला आहे. त्याला ह्या साधनांचा काय फायदा होतो हे सांगतो मी तुम्हाला. YouTube किड नावाचं एक ॲप आहे. हां, ठीक YouTube आहे. तर आहेच, पण किड्स म्हणून एक ॲप आहे. तर माझ्या मुलीनी त्याला ते किड्सचं ॲप दिलं. ती शाबास. मराठी माध्यमाची, तिचंही इंग्रजी यथातथाच. पण मग त्या मुलाला त्या इंग्रजीचे जे काही त्याच्यात छोटे-मोठे व्हिडिओज आहेत, त्याच्यातून तो मुलगा इंग्लिश ॲक्सेंटनी म्हणजे युरोपियन ॲक्सेंटनी इंग्लिश बोलतो. वाह! व्हेरी गुड. हां. युरोपियन ॲक्सेंटनी. बरं, अक्षर ओळख नाही. ए कशाला म्हणतात, बी कशाला, कशाला आता म्हणतात. त्याला ओळख होते ती KGला वगैरे गेल्यापासून. पण तो घरात बोलताना इंग्रजीमध्येच बोलतो. आणि मग त्याच्या वडिलांना अर्थातच तो कॉन्व्हेंटचा विद्यार्थी असल्यामुळे ते फ्लुएंटली बोलतात. पण माझी मुलगी त्याच्याशी बोलून तिचं इंग्रजी सुधारलं. आणि मग ती पण अट्टाहासाने त्याच्याशी इंग्रजीतच बोलते. हां, तिच्या अल्प ज्ञानाप्रमाणे. पण तो इतका फ्लुएंटली बोलतो, आम्ही आजी-आजोबा म्हणून गेलो तर आमचे वांदे होतात. आणि मराठी त्याचं त्यामुळे हे आहे, म्हणजे बघितलंस का म्हणण्याच्या बघलंस असं. तर पण याचा अर्थ की सातत्याने कानावर पडल्याने, त्याचं पाहिल्याने नाही तर सातत्याने कानावर पडल्याने सुद्धा भाषा शिकता येते. हां, त्यामध्ये आता काय पद्धत आली आहे माहिती आहे का तुम्हाला? हां.
पूर्वी आपण इंग्लिश कसं शिकत होतो, हा. हे शब्द, त्याचा उच्चार, त्याचा अर्थ, मग ते वाक्यात त्याचा उपयोग कुठे केला हे पाहून करत होतो. आता इंग्लिश दोन पद्धतीने शिकवण्याची पद्धतीत दोन आमूलाग्र पद्धती बदल झाले. झाले. एक म्हणजे तुमचं मातृभाषेतलं इंग्लिश, जी प्रगत राष्ट्र आहेत त्यांचं ते तुमचं मदर टंग ते इंग्लिश असते, त्यांना काही इंग्लिश शिकवायला लागत नाही. बरोबर. आपल्या देशामध्ये कसं आहे, आता ह्या नवीन आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये हॅमरिंग करून इंग्लिश शिकवायचं आहे. हॅमर तुम्ही म्हणता तसं, की त्याला आता दिस इज हाऊस, 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 हे हॅमरच करायचं आहे त्याला. हाऊस म्हणजे घर असं सांगायचं तुम्ही करत नाही, हाऊस. हे जर हॅमर केला आणि तसे काही तुमच्यासारखे व्हिडिओ जर बघितले तर तो इंग्लिश बोलू शकतो. आपल्या देशामध्ये काय झालं, इंग्रजीचा एवढा मोठा भाऊ झालाय, फार मोठा भाऊ आहे की वागच तो इंग्लिश म्हणजे त्याला एक शत्रू म्हणूनच बघायचं. वास्तविक इंग्लिश फार सोपं आहे. मी एक विनोदानं काही वेळा मुलांना असं म्हणतोय, दिस इज माय हाऊस. तुम्हाला असं न जरी म्हणता आलं तर दिस इज माय घर म्हणा अगोदर, मग घराला नंतर तुम्ही हाऊस शब्द शोधा, मिळेल. अशा पद्धतीने तुमचं धाडस वाढवा अगोदर. स्ट्रक्चर तर समजून घ्या, स्ट्रक्चर तर समजून घ्या आणि तुमचं धाडस वाढवा. धाडस वाढल्यावर सगळं येते, आपोआप येते. अगदी बरोबर आहे. असं मुंबईतले सर काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जी लोक नोकरीला पिऊन म्हणून, ऑफिस बॉय म्हणून लागली, ती 3री पास 4थी पास किंवा निरक्षर लोक आज ते इंग्रजी बोलतायत. का झालं असं? तर तो जो कोणी क्लर्क असेल किंवा स्टाफ असेल, रामू ब्रिंग द वॉटर, ब्रिंग द वॉटर, ब्रिंग द वॉटर, ब्रिंग द वॉटर, त्याला लक्षात आलं हे एक दोनदा पाणी पाणी, अरे पाणी आण ना, पाणी आणलं. रामूच्या डोक्यात बसलं ब्रिंग द वॉटर, ब्रिंग द वॉटर, कम हिअर, कम हिअर, बोलवले, गो देअर, गो देअर. ह्या गोष्टीतून तो आता इथे लोक इंग्रजी क्लिअर बोलतात, म्हणजे त्यांना अक्षर ओळख नाही आहे पण इंग्रजी सुंदर बोलायला लागले. मग भाषा, कुठलीही भाषा, इंग्रजीच नव्हे, तमिळ सुद्धा तुम्ही बोलू शकता जर सातत्याने कानावर पडली. अमुक गोष्टीला याने मला शिवी दिली आहे, ती डोक्यात राहणार. अमुक गोष्टीला याने मला ॲप्रिशिएट केलंय, डोक्यात राहणार. तर भाषा शिकण्यासाठीच ही अशा पद्धत योग्य आहे काही? त्याचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगतो. इथं सुळे गावामध्ये आमचे सुळे गाव हे आमच्याकडे शाळेकडे येणारे विद्यार्थी, तिथली काही मुलं गोव्यात आहेत. आम्ही सहज गोव्याला फिरायला गेलो. ते माझ्यावर आता सुतार सर वगैरे आहेत, हे अशी होती. आणि मग तिथं आमचा विद्यार्थी आम्हाला भेटला. अरे तू काय नोकरी करतोस? काही करत नाही म्हटला. फॉरेनर आले की त्यांना घर शोधून देतोय मी. मग तू इंग्लिश कसं काय बोलतोस? काय नाही, ठराविक भाषा असते, ठराविक शब्द असतात, ठराविक वाक्य असतात, तेवढं बोललं की त्यांना प्रचलितच शब्द वापरायचे आणि मी पाहिजे तेवढा पैसा कमवू शकतो मग तिथं गाईड म्हणून. त्यामुळे इंग्रजीचा भाऊ न करता अशा माध्यमातून जर शिकलं, आणि गरज एक पाहिजे माणसाला. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न, यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. गरज ही तुम्हाला इंग्लिश शिकवायला मदत करते. शोधाची जननीच आहे ती. गरज पाहिजे. आता ते मुंबई सारख्या ताज हॉटेल वगैरे तिथं जी मुलं हे करतात, काही वस्तू विकतात परदेशी पर्यटकांना, ते अशिक्षित आहेत पण इंग्रजी अस्खलित बोलतात. इंग्रजी जाऊ द्या, जर्मन बोलतात, इटालियन बोलतात, म्हणजे वेगवेगळ्या भाषांच्या देशांच्या भाषा त्यांनी आत्मसात केल्या आहेत. सातत्याने संवाद साधून, त्याला प्रतिक्रिया देऊन, म्हणजे संवाद हेच मला वाटतं शिकण्याचं हे असावं. कन्व्हर्सेशन हा त्यातला प्रभावी माध्यम आहे. म्हणून आमच्या इंग्रजीमध्ये असे बरेचसे स्ट्रक्चर आहेत की तुम्ही म्हणता तसं कन्व्हर्सेशन आहे, स्टोरी रायटिंग आहे, एसे रायटिंग आहे, काय किंवा गेट टुगेदर आहे, किंवा ग्रुप डिस्कशन आहे. ह्या माध्यमातून इंग्लिश आपल्याला सुधारता येते. आणि मी आता तशा ऍक्टिव्हिटी माझ्या क्लासमध्ये जास्त राबवतो. आणि त्याचा मला इतका फायदा झालाय की मुलांचं इंग्लिश स्किल फार डेव्हलप झालेलं आहे. मगाशी मी म्हटलं की सर निवृत्त झालेच 7-8 वर्षापूर्वी, पण तुम्ही कामापासून निवृत्ती नाही घेतली. नाही, बरोबर आहे. त्याचं कारण असं की आता तो तुमचा श्वास बनून राहिलाय. या क्षेत्रामध्ये मला इतका आनंद मिळालाय ना की तो मी पैशात घेऊ शकत नाही. बरोबर. आणि खेडेगावात माझा जन्म झाला असल्यामुळे आणि खेडेगावाची जर 4 मुलं शिकली आणि मोठ्या पदावर गेली तर त्यात आपलं समाधान आहे ना, प्रश्नच नाही. दुसरं म्हणजे की माझी शारीरिक तब्येत चांगली आहे अजून, की मी माझ्या सर्व्हिसच्या काळामध्ये 33 वर्षांमध्ये आजारी पडलो म्हणून एक दिवसही रजा काढलेली नाही. इतका मी फिजिकली फिटनेस चांगला ठेवलेला आहे. मग ते तुमचा प्रवास तो त्याला कारणीभूत ठरला असेल. आरळीपासून सायकलने जा. नाही, याला कारणीभूत म्हणजे माझा मार्गदर्शक, माझा एक मित्र आहे. माझा तो, मी त्याला गुरु मानतो की तो माझा मित्र हा संजय भोकरे नावाचा
तो आता म्हणजे तुमचं राजकीय विश्लेषण करते तो. बर. फार मोठी व्यक्ती आहे ती. हम्म, नरेंद्र मोदी, शरद हम्म. पवार, नितीन गडकरी यांच्याशी परिचित असलेली व्यक्ती आहे ती. हम्म, की तो जेव्हा माझ्या वर्गात होता 10वीला, हम्म. तेव्हा तो तालमीला जायचा, तो बर. व्यायाम करण्यासाठी. हा, हा, हा. शरीरात धिप्पाड होता, हम्म, व्यायामपटू होता, कुस्तीपटू होता, कबड्डीपटू होता. तो मला व्यायामाला घेऊन जायचा बर. तालमीमध्ये. हा. मला काय सुरुवातीला व्यायाम जमला नाही, हम्म, त्याचा व्यायाम बघत बसलो आणि मी विचार केला, अरे आपण आपला वेळ असा खर्च करण्यापेक्षा आपण व्यायाम करून बघावा. हम्म. मी व्यायाम करायला गेलो तर मला जमला नाही, सगळे हसले. हा. परंतु मी काय खजील झालो नाही, मी घरी प्रॅक्टिस केलं मग. बर. आणि जसं मला घरी जमायला लागला हा. तसं मी त्याच्याबरोबर तालमीमध्ये 100-200 जायला. जोर मारणे, बैठका हा. मारणे. हा, हा. तो 500 ते 1000 जोर बैठका मारायचा. हा, हा. मोठा हम्म. व्यायामपटू होता. हम्म. त्यानं मला ते व्यायामाची सवय शिकवली. हम्म, ती आज तागायत मी सकाळी 5ला उठून व्यायाम करतो पहिला, हम्म. आणि 6ला माझी पहिली बॅच चालू असते, क्या बात. सकाळी 6ला. हा. आणि त्या 6 वाजता ज्ञान घेण्यासाठी धडपडणारी मुलं त्या खेडेगावातनं जेव्हा येतात, हम्म. तेव्हा माझ्या चेहऱ्यावर मोठा आनंद असतो. प्रश्नच नाही. आणि मग त्या समाधान मला मोठं हा, मिळतं. म्हणजे आपण योग्य मुलांना शिकवतो याचं समाधान आणि मिळतं. माझी शारीरिक तब्येत अजून चांगली असल्यामुळं हम्म. अजून तरी मी 10-15 वर्ष सहज तास घेऊ शकेन असं अरे वा. मला वाटतंय. क्या बात. कारण आज आज तागायत मला तास घेताना एवढा कधी कंटाळा आलेला नाही आहे. हा, हा, हा. मुलं एका वेळी कंटाळतील, हम्म. खरं मी म्हणतो आणि 10 मिनिटं घेऊया का आपण तास. तर अजून काय कंटाळा आलेला नाही. हम्म. म्हणजे मी एक 50 वर्ष पुरी करायचं असं ठरवलं. अध्यापनातलं 50 वर्ष, आता 40 वर्ष पूर्ण झालीत, अजून एक बरं. 10 वर्ष उरलेली आहेत. हम्म, हम्म. त्याच्या पुढे जरी देवानं समजा आपल्याला साथ दिली हम्म. तर शिकवायचं असं ठरवलंय मी. का हम्म. आपल्यामुळे एखाद्या घराचं जर कल्याण होत असेल तर आपण का करू नये. हो. आणि आता देवानं मलाही काय कमी केलेलं नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे मला पेन्शन म्हणजे बऱ्यापैकी आहे कुटुंब म्हणजे जगण्यासाठी. हा. मुलं आता वेल एज्युकेटेड सेटल हो. झालेली आहेत. हम्म. त्यामुळे मी आता पैशापेक्षा जास्त म्हणजे सेवेला जास्त महत्व देतो. महत्व देतो. बरोबर. आलं का लक्षात? पैसा मग माझ्यासाठी तुमच्या नगण्य आहे. इथे तुमच्या गावात क्लासला पंचक्रोशीतली मुलं येतात. हो, 7-8 खेळातून मुलं येतात. मुलं येतात हो. त्या ह्याला. आणि मी कुठली ॲडव्हर्टाईज केलेली नाही असता काय. हम्म. पालक येतात, ते मुलांना सोडतात. मुखप्रचारातून आपोआपच होते. हो हो हो. लोक मला स्वतःहून. ते प्रसिद्धीची जास्त आवड नाही आहे. हम्म. आणि मला व्यावसायिक बनायचं नाही ना. हम्म. माझा एम ठरलेला होता ना आमच्या धोडीराम पताडे साहेबांच्यामुळे, हम्म. की आपण समाजाची सेवा करायची. त्यामुळे मी व्यावसायिक झालो नाही. अच्छा अच्छा. हा. समारोपाकडे येता येता माझा प्रश्न की तुम्ही ज्ञानदानाच्या कामामध्ये अजूनही स्वतःला निवृत्त केलेलं नाही, तर आता या विश्वात काम करणाऱ्या तुमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नवोदित शिक्षक आणि इतर यांना तुमचं काय सल्ला असेल किंवा काय सजेशन्स असतील की बाबा त्यांनी या क्षेत्रात कशा पद्धतीने काम करावं किंवा या क्षेत्राकडे कोणत्या नजरेतून पाहावं, तुमचं त्यांच्यासाठी शेवटचा शब्द काय असेल? माझं एक वैयक्तिक मत असं आहे की मी सुरुवातीला सांगितलं हे क्षेत्र वेगळं आहे. हम्म. तर ह्यामध्ये जर आपल्याला यायचं असेल हम्म. तर आपली खरी संपत्ती ही मुलं आहेत. हम्म. आणि ती दुसऱ्याची मुलं स्वतःची मुलं मानून जर तुम्ही अध्यापन केला तर त्याचा एक आनंद वेगळाच असतो. बरोबर. आणि मग ती मुलं शिकतात असते. हम्म. आणि मुलांनाही माहीत असतंय की आपल्याला शिक्षक कुठलं योगदान द्यायला आलेत, हम्म. अंतर्मनानं कुठलं द्यायला आलेत, वर कुठले, मुलांनाही माहीत असतंय. हम्म. त्यामुळे मुलं तुम्हाला चांगला साथ पण देणार, रिस्पेक्ट देणार. आणि मरेपर्यंत आताच्या लक्षात ठेवणार. अध्यापन क्षेत्रात आलेल्या शिक्षकांना माझं एक वैयक्तिक एवढं आव्हान आहे की हम्म. त्यांनी अगदी मनापासून सेवा करावी. हम्म. आणि त्याचं फळ त्यांना मिळतंय. हम्म. शिक्षक करत आहेत, हम्म. यात पण मी थोडं समाधानी आहे. लक्षात हम्म. आलं का लक्षात? तर आणि जास्तीत जास्त अभ्यासू बनून सेवा करावी. हम्म. नुसतं शिक्षक मी झालो आणि वर्गात जाऊन शिकवलं असं नाही. तर शिक्षकांना पहिला मला माझे मोठे भाऊ सांगायचे, हा. तू आता शिक्षण क्षेत्रात गेलास हम्म. तर तुला पहिला स्वतःला वाचन लावावं लागेल, बरोबर. चौफेर ज्ञान. हम्म. आणि ते आम्हाला आमच्या अध्यक्षांच्याकडे बघूनच समजलं की इथं हम्म. लेचा पेचा काही शिक्षक चालत नाही. नाही. हम्म. परिपूर्ण असला तर शिक्षक चालतो. नाही, आणि शिक्षण घेत राहणं ही एक अव्याहत प्रक्रिया आहे ना, तिच्यात खंड पडून चालत नाही. म्हणजे शिकवायचं असेल तर आपण शिकत राहणं आवश्यक आहे. पण मग आता मी शिक्षक झालो, आता माझं काम शिकवण्याचं आहे, आता मी विद्यार्थी नाही, ह्या मानसिकतेला छेद देणं गरजेचं आहे. इथे एक वाक्य म्हटले ना, हम्म. एव्हरी मॅन शुड बी अ टीचर, शुड बी अ स्टुडंट. स्टुडंट. हम्म. प्रत्येकानं विद्यार्थी बनलंच पाहिजे ना. अगदी बरोबर. टीचर इज ऑल्सो स्टुडंट. येस. असं काय असं म्हणून चालत नाही. मला सगळंच येते असंही म्हणणं चुकीचं आहे. नाही नाही मला जे येत नाहीत हम्म. ते मात्र धडपडून मी घेतलं पाहिजे. नाही, आणि सिलेबस चेंज होत राहणार किंवा आउट ऑफ सिलेबस सुद्धा काही गोष्टी आपल्याला हा शिकण्याचा प्रक्रिया कायम ठेवावीच लागणार नाही का? हो. तर हे होते RB पवार सर, ज्यांच्याशी आपण गप्पा मारल्या.
याला मी मुलाखत अशासाठी म्हणत नाही की मुलाखतीत माणूस हातचं राखून बोलतो, गप्पांमध्ये माणूस मनसोक्त बोलतो आणि त्यांनी दिलखुलासपणे आज आपल्यासोबत आपलं सगळं आयुष्य शेअर केलंय. अशाच या क्षेत्रातल्या किंवा अन्य क्षेत्रातल्या मान्यवरांना आपल्यासमोर आणून त्यांच्या जीवनपट आपल्यासमोर उलगडवून दाखवण्याचा आमचा सतत प्रयत्न राहील. सरांचा मी नाव आणि नंबर देतोय. दिला तर चालेल सर? कोणी चालेल तुम्हाला चालेल चालेल चालेल. तुम्हाला शिक्षण क्षेत्राशी किंवा त्यांच्या क्षेत्राशी संबंधित काही प्रश्न असल्यास तुम्हाला विचारावं असं वाटलं, तुम्ही त्यांना विचारू शकता. अर्थातच ते क्लासवर असतील तर त्यावेळेला उचलला जाणार नाही, पण नंतर तुम्हाला नक्कीच ते प्रतिक्रिया देतील. ही मुलाखत अनेकांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आमच्या ह्या नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGF या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, चांगले कॉमेंट्स द्या आणि ते शेअर करा, जेणेकरून अनेकांच्यापर्यंत हे मनोगत जावं. पुन्हा अशाच मान्यवरांना पुन्हा भेटण्यासाठी, तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी आता मात्र रजा घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नमस्कार, सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.